उमेश करंजकर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या फोन लाईनवरनं। उमेश कडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। उमेश, उद्धव ठाकरे आता जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचं समजतंय, ते स्वतः आता नवी दिल्लीला निघाल्याची माहिती मिळतेय। काय नेमकी अपडेट आहे या संदर्भातली? अजिंक्य, आज संध्याकाळी उद्धव ठाकरे जे ते दिल्लीसाठी निघणार आहेत, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे आंदोलन जंतर मंतर मध्ये केलं जाते त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटतात। सगळ्यात आधी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाला पाठिंबा जो आहे तो जाहीर केला होता आणि लवकरच आपण जंतर मंतरला जाऊ, अभिजित दिपके यांच्याला भेटू आणि विद्यार्थ्यांना या सगळ्या त्यांच्या आंदोलनाला जो आहे तो पाठिंबा त्यांनी जाहीर केला होता। मात्र फक्त आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून ते थांबले नव्हते, सातत्याने ते अभिजित दिपके यांच्याशी संपर्कात होते। सातत्याने त्यांना काय हवंय, नेमकं आंदोलन कशा प्रकारे चाललंय, कसं पुढे जाणार आहे याबाबतच्या सगळी माहिती जी आहे त्या अभिजित दिपके यांच्याशी संपर्क राहून ते घेत होते आणि लवकरच आपण जंतर मंतरला जाऊन विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवू असं देखील त्यांनी सांगितलं होतं। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार आज सायंकाळी उद्धव ठाकरे दिल्लीच्या दिशेने निघणार आहेत आणि आज उशिरा रात्री किंवा मग उद्या सकाळी या दोन वेळांपैकी एक वेळी जंतर मंतरवर जातील आणि सर्व विद्यार्थ्यांची आणि अभिजित दिपकेंची भेट घेऊन त्यांना पुन्हा एकदा जाहीर पाठिंबा तो जाहीर केला जाणार आहे। कारण सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवले गेले पाहिजेत, विद्यार्थी काय म्हणतायत त्यांच्याशी चर्चा केली गेली पाहिजे, हे सातत्याने उद्धव ठाकरे म्हणतायत। विरोधी पक्ष नेते असले तरी पण सरकारने या सगळ्याबाबत जातीने लक्ष घातलं गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती तोडगा काढला गेला पाहिजे, हे उद्धव ठाकरे प्रसार माध्यमातून किंवा मग 2 दिवसापूर्वी जी सभा झाली होती त्या सभेच्या माध्यमातून सांगते। मात्र आता थेट ते जंतर मंतरला जाऊन आपल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा जे आहेत ते देणार आहेत आणि या स्टेजवरून उद्धव ठाकरे नेमकं काय अभिजित दिपकेला संदेश देणार आहेत किंवा इतर विद्यार्थ्यांना काय संदेश देणार आहेत ते देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे उमेश, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुम्ही सुद्धा या संदर्भातल्या अपडेट सातत्यानं पोहोचवताय, तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।